नमस्कार, मी निशिगंधा. एक ब्रिटिश तरुणी जी पर्यावरण, क्लायमेट चेंज यासारख्या विषयावर एका NGO सोबत काम करत असते. तिची भेट होते एका भारतीय तरुणाशी. दोघांमध्ये मैत्री होते आणि मैत्रीचं रूपांतर लवकरच प्रेमात होतं. दोघेही प्रेमात पडतात, लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतात. हा भारतीय तरुण कोणी सामान्य माणूस नसतो बरं का. तो भारतातल्या एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा मुलगा असतो आणि तो स्वतः सुद्धा एका मोठ्या राजकीय पार्टीचा, पक्षाचा नेता असतो. दोघांचं लग्न होतं, दोघेही भारतात येतात आणि त्यांना मुलं देखील होतात. पण लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्यात भारतीय तरुणाच्या ब्रिटिश बायकोवर ती चक्क पाकिस्तानी एजंट असल्याचा दावा केला जातो. तिचे पाकिस्तानशी संबंध समोर येतात आणि मोठा गहजब माजतो. ऐकून तुम्हाला ही एखाद्या चित्रपटाची कथा वाटली का? नाही, ही खरी घडलेली घटना आहे. ह्या घटनेतली ब्रिटिश तरुणी आहे एलिझाबेथ कोलबर्न. ती ज्याच्या प्रेमात पडली त्या भारतीय नेत्याचं नाव आहे गौरव गोगोई आणि ह्या दोघांवर पाकिस्तानी एजंट असल्याचा दावा केलाय ते आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी. हिमंता बिस्वा शर्मा यांनी मागच्या आठवड्यात हा दावा केला होता, पण बहुतेक मीडियाने तो कव्हर केलेला नाहीये, उचलून धरलेला नाहीये. ना कुठल्या हिंदी मीडियाने तो सांगितलाय, ना मराठी मीडियाने तुमच्या समोर मांडलाय. म्हणूनच हा मुद्दा तुमच्या समोर आणणं मला महत्वाचं वाटतं, कारण हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. आसाममध्ये येणाऱ्या काही काळात निवडणुका होणार आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा सध्या चर्चेत आलाय. हिमंता बिस्वा शर्मा यांनी नेमके काय दावे केले? त्यांनी सादर केलेल्या SIT रिपोर्टमध्ये नक्की काय आहे? एलिझाबेथ कोलबर्न नक्की कोण आहेत आणि त्यांचा पाकिस्तानशी कसा संबंध आहे? हा खरंच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे की हा एक फक्त पॉलिटिकल स्टंट आहे? हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. गौरव गोगोई, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा, सध्या आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राहुल गांधींचे अतिशय निकटवर्तीय असलेले नेते. ते आसाममधल्या कालियाबोर या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेत. 2014, 2019 आणि 2024 या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवलाय. गौरव गोगोई यांचं बरंचसं शिक्षण जे आहे ते परदेशात झालं. याच काळात त्यांची भेट झाली ती आता त्यांची पत्नी असलेल्या एलिझाबेथ कोलबर्न यांच्याशी. या एलिझाबेथ एक ब्रिटिश नागरिक आहेत. 2013 मध्ये या दोघांचं लग्न झालं. लग्नाला 12 वर्ष उलटली आहेत, तरी एलिझाबेथ यांनी अद्याप भारतीय नागरिकत्व मात्र स्वीकारलेलं नाही. उलट या जोडप्याची दोन्ही मुलं सुद्धा ब्रिटिश नागरिकच असून ती विदेशातच राहतात. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी असा आरोप केलाय की गौरव गोगोई हे हिंदू आहेत, पण त्यांच्या मुलीच्या पासपोर्टवर तिचा धर्म मात्र ख्रिश्चन असा लिहिलेला आहे. हे तर काहीच नाही. याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे दावे केलेत ना, ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हिमंता यांनी गौरव गोगोई यांची पत्नी एलिझाबेथ ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI सोबत काम करत असल्याचा आरोप केलाय. या घटनेच्या तपासासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये एका SITची स्थापना करण्यात आली होती, ज्याचा रिपोर्ट सप्टेंबर 2025 मध्ये समोर आला आणि त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलंय हे सगळं जाणून घेऊया. SITच्या या रिपोर्टनुसार एलिझाबेथ ह्या 2011 ते 2012 या वर्षात लीड पाकिस्तान नावाच्या एका संस्थेसोबत काम करत होत्या. इथे काम करत असताना त्यांची ओळख झाली ती अली तौकीर शेख नावाच्या एका माणसाशी. हा अली तौकीर शेख हा पाकिस्तानी आर्मीच्या आणि ISIच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. अली तौकीर शेख मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर जातो, जागतिक पातळीवर जाऊन भारताच्या विरोधात बोलतो, भारताच्या विरोधात भूमिका घेत असतो. अली तौकीर शेख 2010 ते 2013 या 3 वर्षांच्या काळात तब्बल 13 वेळा भारतात आला होता आणि बहुतेक वेळा नॉर्थ ईस्ट राज्यांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. तेव्हाच्या UPA सरकारनं त्याला इतकी सूट कशी दिली हे एक आश्चर्यच आहे. एलिझाबेथ या अजून एका CDKN म्हणजेच क्लायमेट अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्क या संस्थेसोबत काम करत होत्या.
ह्या CDKN या संस्थेचे आशियाचे रिजनल डिरेक्टर कोण आहेत? ते आहेत अली तौकीर शेख. हिमंता बिस्वा शर्मा यांच्या आरोपानंतर गौरव गोगोई यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यात त्यांनी त्यांच्या पत्नीची अली तौकीर शेख यांच्यासोबत ओळख असल्याचं, ती त्यांच्यासोबत काम करत असल्याचं मान्य केलंय. एलिझाबेथ ह्या आधी लीड पाकिस्तान या संस्थेसोबत काम करत होत्या. त्यानंतर त्यांची बदली ही लीड इंडियामध्ये करण्यात आली. लीड पाकिस्तान या संस्थेचे प्रमुख होते अली तौकीर शेख. एलिझाबेथ यांची भारतात बदली झाली, परंतु त्यानंतरही त्यांना पाकिस्तानी फर्मकडून पगार मिळतच राहिला. आणि ही रक्कम किती होती माहितीये? 82,41,000 रुपयाची रक्कम मिळाली. इथे एक छोटा प्रॉब्लेम होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार एलिझाबेथ यांना लीड पाकिस्तान थेट पगार पाठवू शकत नव्हतं. FCRA म्हणजेच फॉरेन क्रेडिट रिपोर्टिंग ऍक्ट अंतर्गत इतकी मोठी रक्कम कोणत्याही विदेशी नागरिकाला दिली जाऊ शकत नाही. हे निधी हस्तांतरण फक्त भारतीयांसाठी आहे आणि त्या भारतीय नागरिक नाहीत. म्हणून लीड इंडियाला लीड पाकिस्तान अंतर्गत आणण्यात आलं, जेणेकरून FCRA नियमांना बाजूला ठेवून एलिझाबेथचा पगार हा पाकिस्तानातून भारतात करता येईल. लीड इंडियाच्या प्रमुख आहेत भावना लुथरा. एलिझाबेथ कोलबर्न या त्यांच्या हाताखाली काम करत होत्या, त्यांच्या सोबत काम करत होत्या. म्हणजे पगाराची रक्कमही तशीच असावी ना, वरिष्ठांना जास्त आणि त्यांच्या खाली जे काम करतात त्यांना कमी. पण इथे भावना यांना पगार मिळत होता 50,000 आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या एलिझाबेथ यांचा पगार किती होता माहितीये? 2,50,000. आता प्रश्न असा आहे की लीड पाकिस्तानकडे इतका पैसा कुठून यायचा? यामागे एक नाव समोर येतं, ते म्हणजे जॉर्ज सोरोस यांचं. एलिझाबेथ यांनी याआधी अमेरिकेच्या एका अधिकाऱ्यासोबत काम केलं होतं, ज्याचं नाव टॉम उडाली. हे टॉम उडाली अमेरिकेचे नेते. त्यांनी ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर पाकिस्तानला पुन्हा मदत करावी यासाठी प्रयत्न केले होते. याच टॉम उडाली यांना जॉर्ज सोरोस हे निवडणुकीदरम्यान फंडिंग करतात असा दावा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी केलाय. आणि ह्याच टॉम उडाली यांच्यासोबत एलिझाबेथ या काम करत होत्या. हिमंता बिस्वा शर्मा यांनी अजून एक धक्कादायक आरोप केलाय. गौरव यांनी 2014 साली पहिली निवडणूक लढवली आणि ते जिंकले होते. पण खासदार होण्याआधी 2013 मध्ये गौरव पाकिस्तानला गेले होते. तेव्हा त्यांनी रावळपिंडी या ठिकाणी भेट दिली, जे आज पाकिस्तानी आर्मीचं हेडक्वार्टर आहे. गौरव 10 दिवस पाकिस्तानात राहिले, मात्र परतल्यानंतर त्यांनी तिथे काय केलं याची कुठलीही माहिती दिली नाही आणि ती माहिती अद्यापही समोर आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार गौरव गोगोई यांचा व्हिसा फक्त लाहोरसाठी मर्यादित होता, परंतु पाकिस्तानात पोहोचल्यानंतर त्यांचा व्हिसा हा इस्लामाबाद आणि कराचीपर्यंत एक्सटेंड करण्यात आला. हिमंता बिस्वा शर्मा असा दावा करतात की पाकिस्तानहून परतल्यानंतर गोगोई यांचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदललं. त्यांना तिथे ट्रेनिंग देण्यात आली. परतल्यानंतर त्यांनी संसदेत भारताचा अणुऊर्जा प्रकल्प, युरेनियम साठे, सीमेची सुरक्षा यासारख्या विषयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. गौरव हे आपण पाकिस्तानला गेल्याचं मान्य करतात, पण तेव्हा त्यांची पत्नी तिथं काम करत असल्यानं तिला भेटायला गेलो होतो अशी माहिती त्यांनी दिली. पण इथे एक बाब अशी आहे की गौरव पाकिस्तानला जाण्याच्या आधीच एलिझाबेथ यांची लीड इंडियामध्ये भारतात बदली झाली होती. मग पुन्हा पाकिस्तानला जाण्याचं काय काम होतं? शिवाय पाकिस्तानमध्ये असलेल्या 10 दिवसांच्या काळात गौरव हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नव्हते. त्यांनी सोशल मीडियावर आपली कुठलीही माहिती किंवा फोटोज शेअर केले नाहीत. या 10 दिवसांच्या काळात त्यांनी काय केलं याची माहिती हिमंता मागतात. हिमंता यांनी सगळ्यात धक्कादायक जो दावा केलाय तो असा आहे की गौरव यांची पत्नी एलिझाबेथ जेव्हा लीड इंडियामध्ये काम करत होती तेव्हा 2013 ते 2016 या काळात तिनं 9 वेळा पाकिस्तानला भेट दिली. प्रत्येक वेळी विमान प्रवास करण्याऐवजी रोड मार्गे म्हणजेच अटारी सीमेवरून त्यांनी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला. याशिवाय एलिझाबेथ यांनी भारतातून पाकिस्तानला अली तौकीर शेख यांना 50 पानी रिपोर्ट पाठवला, ज्यात भारताच्या कारवायांबद्दल अतिशय संवेदनशील अशी माहिती होती. त्यात भारताचा गुप्तचर विभाग IBच्या काही सोर्सचा देखील संदर्भ दिलेला आहे.
गौरव गोगोई यांनी पाकिस्तानला भेट दिल्याचं मान्य केलंय, पण SIT मध्ये जे दावे केलेत त्याचा कुठलाही पुरावा मुख्यमंत्र्यांकडे नसल्याचं ते म्हणतात. या विरोधात त्यांनी हिमंता बिस्वा शर्मा यांच्यावर आसाममध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केलेत. हिमंता यांनी हे प्रकरण आता गृह मंत्रालयाकडे सोपवलं जाईल आणि ते पुढचा तपास करतील अशी माहिती दिली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले हे दावे अतिशय धक्कादायक असे आहेत आणि ही माहिती तुमच्या समोर येणं मला गरजेचं वाटलं, म्हणूनच हा विषय केला. याविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा.